इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड. ठीक आहे, तर सोलेनॉइडचा इंडक्टन्स काय आहे तो फाइंड करायचा आहे, म्हणजे एल फाइंड करायचा आहे थोडक्यात. ठीक आहे, सो इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड मध्ये सोलेनॉइड काय असतो, एक कॉपर वायर आहे, ती वाउंड अशी नंबर ऑफ टर्न्स मध्ये. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, सोलेनॉइड. आणि हा सोलेनॉइड ज्यावेळी त्याच्यातून करंट पास केला जातो त्यावेळी मॅग्नेट सारखा बिहेव करतो. ठीक आहे, तर मॅग्नेटिक फील्ड जर सोलेनॉइडची सांगायची असेल तर सोलेनॉइडची जी मॅग्नेटिक फील्ड असते ती असते न्यू नॉट एन आय. काय असते, न्यू नॉट एन आय. फॉर्म्युला लिहून ठेवा सध्या तरी. ठीक आहे, काय, बी इज इक्वल टू न्यू नॉट एन आय, वेर एन जो असतो, एन जो असणार आहे तो असेल नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. काय असतो तो, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. न्यू नॉट काय असतो आठवतंय का, न्यू नॉट आठवतंय का, परमिटिव्हिटी की परमियाबिलिटी, परमियाबिलिटी. मॅग्नेटिक फील्ड मध्ये आल्यानंतर ती काय असते, परमियाबिलिटी. म्हणजे ही काय, परमियाबिलिटी. ठीक आहे, त्यानंतर एन म्हणजे काय, कॅपिटल एन अपॉन एन. कॅपिटल एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, आणि आय म्हणजे काय असणार आहे, करंट असणार आहे. ही आली मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ सोलेनॉइड. सोलेनॉइडची मॅग्नेटिक फील्ड लक्षात ठेवा, ती किती असते, न्यू नॉट एन आय. किती असते, न्यू नॉट एन आय. ठीक आहे, सो इंडक्टन्सचा फॉर्म्युला काय, इंडक्टन्स इज फाय अपॉन आय. ठीक आहे, आता हे जर एन नंबर ऑफ टर्न्स असतील तर किती होईल तो, एन फाय बाय आय. ठीक आहे, फ्लक्स काय होणार आहे, सगळ्याचा मल्टिप्लाय होत जाईल. ठीक आहे, एकाचा फाय असेल, दुसऱ्याचा 2 फाय असेल. ठीक आहे, 2 असतील तर 2 फाय येईल, 3 असेल तर 3 फाय येईल. ठीक आहे, एन इज इक्वल टू काय आलं मग, एन फाय बाय आय. फायची व्हॅल्यू काय असते, बी डॉट डी एस, बरोबर, म्हणजे बी ए. बरोबर का, काय तो बी ए. मग तो डॉट प्रोडक्ट आहे, बी डॉट डी एस असतो किंवा बी डॉट ए असतो, म्हणजेच काय तो बी ए कॉस थीटा. बरोबर, आता मॅग्नेटिक फील्ड आणि याच्यातलं जो अँगल आहे तो असणार आहे किती असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड आणि याच्यातला अँगल किती असणार आहे, 0. त्यामुळे राहिलं काय, फक्त बी इंटू ए, कारण कॉस 0 ची व्हॅल्यू किती येते, 1. ठीक आहे, कॉस 0 हा 1 असतो, म्हणजे काय राहिलं, बी ए. तर बी मॅग्नेटिक फील्ड सोलेनॉइडचे काय असते, न्यू नॉट एन आय. बरोबर, ए तसाच, आय पण तसाच, आय आणि आय कॅन्सल आउट झाला. बरोबर, पण आपल्याला माहिती आहे या एनच्या जागी काय लिहू शकतो आपण, ह्या कॅपिटल एनच्या जागी काय लिहू शकतो आपण, कॅपिटल एन हा इज इक्वल टू स्मॉल एन असणार आहे ना. स्मॉल एन काय, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, म्हणजे कॅपिटल एन काय येईल, एन इंटू एल. म्हणजे याच्या काय लिहू शकतो, एन इंटू एल. बरोबर, मग एन इंटू एल लिहिलं, बाकी न्यू नॉट तसाच, एन पण तसाच, आय आणि आय कॅन्सल आउट झाला, आणि राहिला काय, एरिया. ठीक आहे, काय राहिला, एरिया. ठीक आहे, एरिया ऑफ तो सर्कल असणार आहे. हा सर्कल जी कॉईल आहे ना ती सर्क्युलर कॉईल आहे ना, त्याचा एरिया असणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय राहिलं, एन इंटू एन, एन स्क्वेअर झाला, न्यू नॉट तसाच, एल तसाच, पाय आर स्क्वेअर लिहिला. पाय आर स्क्वेअर म्हणजे काय, कोणाचा एरिया आहे, सर्कलचा एरिया. ठीक आहे, किंवा त्या कॉईलचा एक पार्टचा एरिया. ठीक आहे, तो किती आला, पाय आर स्क्वेअर. आर ला काय लिहू शकतो, डी बाय 2. बरोबर, आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे डी स्क्वेअर बाय 4 आला. बाकी सगळ्या टर्म तशाच आहेत, एन स्क्वेअर तसाच आहे, न्यू नॉट तसाच आहे, एल तसाच आहे, पाय तसाच आहे. इथं काय राहतो, डी स्क्वेअर बाय 4. ठीक आहे, मग याच्यावरून जर पाहिलं तर इंडक्टन्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, कोणाकोणाला पहा बरं, डायरेक्टली प्रपोर्शनल टू डी स्क्वेअर आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर आहे. इंडक्टन्स पर युनिट लेंथ काढला. ठीक आहे, इंडक्टन्स पर युनिट लेंथ इथे काढला, इंडक्टन्स पर युनिट लेंथ काढला तर तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कोणाला, इंडक्टन्स पर युनिट लेंथ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ टर्न्सच्या स्क्वेअरला. त्यानंतर काय, इंडक्टन्स पर युनिट लेंथ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डी स्क्वेअर, डायमीटरला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. मग इंडक्टन्स जास्त कधी असेल, ज्यावेळी डायमीटर जास्त असेल. इंडक्टन्स जास्त कधी असेल, ज्यावेळी नंबर ऑफ टर्न्स जास्त असते. समजलंय का, हे झालं इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड. समजलंय का, इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड. सोलेनॉइडचा इंडक्टन्स फाइंड केला, इंडक्टन्स कशावर डिपेंडंट आहे ते फाइंड केलं. इंडक्टन्स इज डिपेंडंट ऑन नंबर ऑफ टर्न्स अँड ऑल्सो डायमीटर. डायमीटरवर डिपेंडंट आहे आणि नंबर ऑफ टर्न्स वर डिपेंडंट आहे. समजलंय का, घ्या.